पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत आहे सर. कोल्हापूरकर वाय-टी चॅनल या अंतर्गत आपण योगेश्वरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रवीण भाऊ दुबेले यांच्यासोबत मोठा संवाद साधत आहोत. भाऊ, ह्या माध्यमातून आतापर्यंत जे आपल्या चर्चा झाल्या त्या चर्चेतून एक असं नाही वाटत की जेव्हा आपल्यावर येते काटेरी जबाबदारीचं जे काही ताज होता, जी एक जबाबदारीची जी काही ओझं होतं, ते ओझं वाहत असताना घरच्यांची जी जबाबदारी असते किंवा घरच्याचा सपोर्ट किती मिळाला त्या काळामध्ये, जेव्हा सरपंच पद हे खूप मानाचं आणि महत्वाचं पद असताना याच्यामध्ये बरेचसे असे काही प्रॉब्लेम येतात की असे काही प्रश्न येतात की माणसाची मानसिक स्थिती त्यावेळेस बिघडली जाते. परंतु ते टेन्शन आपण घरी घेऊन जात असताना किती बॅलन्स साधावा लागेल? ऍक्च्युली या सर्व प्रवासामध्ये घरच्यांची मदत अगदी मोलाची होती. कारण त्यांनी जेवढे पण सगळे माझे पाठीराखे होते, माझे घरातील मंडळी असेल, मित्रमंडळी असेल, जेवढे पण सहकारी होते आणि आजही आहे, तर त्यांना सगळ्यांना माहित होतं की ही एक प्रचंड मोठी जबाबदारी आणि एक कुठलाही अनुभव नसताना माझ्यावर आलेली आहे. म्हणून तेच माझ्या पूर्ण परिस्थितीचं काळजी घ्यायची. जर एखादा प्रसंग चुकीचा झाला, जसं काही आपण बोललो की तेव्हा ही 39 ची कारवाई झाली, तेव्हा प्रचंड म्हणजे एक उद्विग्न मानसिकता झाली होती की आपण एक चांगलं काम करत असताना अशा पद्धतीच्या एक उच्च पदस्थ माणसाकडून आपल्याला अशा पद्धतीनं हा त्रास होणं चांगलं नाही. आपण तर चांगलीच कामं करतोय. आपण सर्व धर्मीय, सर्व समाज घटकातील आपण शेवटच्या व्यक्तीपर्यंत जाण्याचा, त्याच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय. मग आपल्यासोबत असं का? तर ही एक त्यावेळेस खंत आली, एक मनावरती त्याच्यामुळं थोडीशी एक मरगळी आलती. आणि मग अशा वेळेत बहुधा जे नवतरुण असतात ते थोडंसं त्यांचं स्वतःवरचा संयम सुटतो. परंतु हे घरच्यांचा सपोर्ट होता, सर्व मित्र परिवाराचा सपोर्ट होता की राजकारणात नौका असताना अशी जी प्रतिकूल परिस्थिती समोर आली, त्यामध्येही धैर्य दाखवण्याचं जे धाडस माझ्यामध्ये त्यांनी निर्माण केलं. आणि प्रत्येक वेळा समजा जेव्हा आपण एखाद्या चांगलं काम करायला जायचो, वाद व्हायचे, तंटे व्हायचे. समजा एखाद्या गल्लीतील रस्ता आहे, आपण अतिक्रमण काढतोय, तर एखाद्या ग्रहस्थाशी आपले वाद व्हायचे. एखादी समजा आपल्याला नवीन काही गोष्ट करायची आहे, त्याच्यासाठी जागेच्या बाबतीत वाद झाले, तर ते जी जागा त्याच्या ताब्यात आहे किंवा ज्याचं बाजूला त्याचं अतिक्रमण आहे, त्याच्यासोबत वाद व्हायचे. अनेक वेळा आमचे जे सहकारी आहे पंचायतीचे, तर वैचारिक विरोध करता करता थोडंसं त्याला एक वादाचं स्वरूप मिळायचं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये विचलित व्हावं मन, अशी परिस्थिती निर्माण व्हायची. परंतु एक सुदैव आहे की भगवंताने थोडंसं जे धैर्य दिलं आहे, त्याच्या बळावर बऱ्याचशा गोष्टी आपण त्या निर्विघ्नपणे सहन केल्या, त्याच्यातून आपण बाहेर पडलो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे मित्र आहे, पाठीराखे आहे, घरचे मंडळी आहे, त्यांनी संयम दाखवला. त्यांनी संयमानं माझी ती मानसिक परिस्थिती समजून घेत मला धीर दिला. अशा अनेक प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी मला मोलाची साथ दिली. आणि खास करून कुटुंबातील सर्व सदस्य, जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये असतो, तर माझं प्रामाणिकपणे एक मत आहे की आपला जेवढा आपण वेळ खर्च करतो, त्याच्यातला केवळ 10 ते 20% वेळ हा कामाचा असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं तो कामासाठी दिलेला असतो. आणि बाकीचा जो वेळ असतो आपल्याला, तर तो हे जे विनाकारांचे तंटे,
विनाकारांच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्यांना सांभाळण्यासाठी जातो. तरी पण कधी कधी रात्री या सगळ्या गोष्टीमध्ये बहुधा खूप उशीर व्हायचा घरी जायला. तर घरचे समजून घेत होते की बाबा काहीतरी कामात असतील, काहीतरी झाला असेल वाद, तो वाद सोडवत असतील. असं त्यांनी समजून घेतलं आणि त्यांच्या या एवढ्या अशा भरभक्कम पाठिंब्यामुळे पण कधीच कोणती गोष्ट अशी एवढी अवघड वाटली नाही. कधी वैताग आला या जबाबदारीचा? नाही. जी गोष्ट तुमच्यावर लादल्या जाते कदाचित माणसाला एखाद्या वेळ तिचा वैताग येईल. परंतु ही जी समाजसेवेची आवड होती आणि आहे आजही, तर ही मनातून निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आजही कधी जर समजा आपले एखाद्या ठिकाणी जाणं नाही झालं, एक 2-4 दिवस झाले किंवा समजा एक 8 दिवस जरी झाले, की आपण काही एखादं असं काही काम जर नाही केलं किंवा एखाद्याचे काही प्रश्न आपण सोडवले नाही, तर आता मनाला आपलंच थोडंसं म्हणजे वेगळं वाटतं. जर काहीतरी आपण विसरलो वा. जर आपण समजा थोडंसं मित्रांशी भेटलो नाही, बोललो नाही, एक आपल्या परिसरातील भागातील लोकांमध्ये गेलो नाही, त्यांच्या आपण समस्या थोडंसं त्यांच्यामध्ये आपण मिसळलो नाही. तर असं थोडंसं आता एकट्याला थोडंसं म्हणजे अ, एकटं राहणं आता हे थोडंसं हे वाटतं नाही. त्याच्यामुळं जबाबदारी किंवा ह्या ज्या गोष्टी आहे विकासाच्या, यांचा कटाळा नाही येऊ शकत कधीच. उलटं जेवढं जास्त लोकांसाठी आपण काम करू. आता आपण मागे 1 महिन्या 2 महिन्यापासून या आपल्या ऑफिसवरती शिवसेनेच्या काही नागरिकांचे रेशन कार्डचे फॉर्म भरले. काही नागरिकांचे आपण नियमाकुलचे जे अर्ज होते, ग्रामपंचायतीला ज्यांना शक्य नाही झालं, त्यांनी आपल्याकडे अर्ज दिले. अशा विविध योजनांचे आपण समाज कल्याण विभागाच्या काही योजना होत्या, त्यांचे अर्ज भरून घेतले. तर ह्या अशा गोष्टी केल्यानं एक मनाला आनंद भेटतो, की आपण काहीतरी लोकांचे काम करतोय आणि याच्यातूनच ते समाधान भेटतं आणि त्यात काम करायचं लोकांचं, त्याच्यातून समाधान मिळणं, यात एक सायकल बनत चालली आहे. म्हणजे वैताग असा वाटला नाही आता? नाही, नाही, नाही. जेवढं आपल्याला लोकांची कामं करता येईल, त्याच्यातून आपल्याला ती एनर्जी भेटत चालते आणि त्या एनर्जीतून अजून पुन्हा नागरिकांचे, गरजूंचे कामं करण्याची ती ऊर्जा आता ही ती प्रोसेस आहे आणि प्रत्येक समाजकारणात, राजकारणात जो व्यक्ती आहे, मला तरी असं वाटतं, की तो कधीच या गोष्टीला कंटाळत नाही. त्याला मनापासून आवड असते. लोकांची कामं झाली पाहिजे, आपल्या गावातील, विभागातील कामं झाली पाहिजे आणि ही त्याची आवड असल्यामुळं आवडीचा कधीच कंटाळा येत नाही. प्रवीण भाऊ दुबेले आम्ही बघतो एक म्हणजे सोज्वळ असं व्यक्तिमत्व, तितकंच धार्मिक व्यक्तिमत्व आहे. कारण धार्मिक याच्यामध्ये तुमचा बराचसा सहभाग असतो. तर तो धार्मिक पणा चा जो समजा बाज आहे, तो राजकारणामध्ये वापरून जी मनाला जे म्हणजे जेव्हा केव्हा अशी वाईट परिस्थिती येते, तर धार्मिक बाबीचा किती मोठा सहभाग याच्यामध्ये असतो, स्वतःला सावरायला? खूप मोठ्या प्रमाणात आपलं जे धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींसोबत आपण जोडलेलो आहे. जेव्हा काही अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस एक खूप मोठा सपोर्ट किंवा खूप मोठं असं अं, एक बॅकिंग त्या विचारांमधून आपल्याला मिळते. कारण याच्यामध्ये आपण जेव्हा या समाजकारणात आहोत, आपल्याला समोरच्या व्यक्तींचे खूप ऐकून घ्यावं लागते मोठ्या प्रमाणात. कधी ती योग्य बाब ऐकून घ्यावं लागते, कधी विनाकारांच्या बाबतीत ऐकून घ्यावं लागते. कधी म्हणजे अ, समोरची व्यक्ती ही जेन्युइन विषयावर आपल्याला भांडते. कधी एखादी समोरची व्यक्ती अ, विषयच नाहीये जेन्युइन. त्या गोष्टीवर आपल्यासोबत वाद घालते आणि यासाठी जे समोरच्याकडं आपल्याकडं समोरच्या व्यक्तीकडं आपल्याकडं आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन कसा न्यूट्रल राहायला पाहिजे, कसा तो ऑथेंटिक राहायला पाहिजे, हा विचार आपल्याला या अध्यात्माच्या सहवासात राहून मिळतो
आणि म्हणून समोरच्यात उणीव न शोधता समोरचा जे बोलल त्याचं निराकरण करणं किंवा त्याला योग्य आन्सर देणं, त्याला योग्य प्रकारे रिॲक्ट होणं, हे आपल्याला अध्यात्म आणि या धार्मिक गोष्टींच्या सहवासातून शिकायला मिळतं. खूप 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 म्हणजे खूप जो राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात जोडलेला व्यक्ती आहे त्याला या अशा क्षेत्राची जोड ही निश्चित खूप म्हणजे खूप सहकार्य करणारी असते. दुभंगलेल्या मनाला जे अभंग करायचं जे काम आहे ते संतांनी केलेलं आहे आणि तीच संतांची भूमीमध्ये आपण जेव्हा सामाजिक किंवा राजकीय वाटचाल करत असतो त्यावेळेस अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपलं आध्यात्मिक असो, धार्मिक असो किंवा एखादं श्रद्धास्थान असो, त्या ठिकाणी जाऊन आपले मन शांती करण्याचं एक माध्यम म्हणजे हे धार्मिकपणा आहे आणि तो आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण सुद्धा खूप महत्वाचा आहे. आणि धार्मिक असणं हे आयुष्य घडवण्यासाठी खूप चांगलं माध्यम आहे. मला असं माझं वैयक्तिक मत आहे. तर हे धार्मिकपणा जेव्हा आपण अतिरेक होतो त्याचा, तो अतिरेक आजच्या परिस्थितीत जो काही प्रत्येकाचा जो होतोय, तर तो समाजासाठी घातक आहे असं वाटतंय? मी वैयक्तिक माझं असं मत आहे की प्रत्येकानं धार्मिक राहावं. आपले जे धार्मिक ज्ञानाचे संच आहेत ज्याच्यातून आपल्याला जीवन जगण्याचा संदेश मिळतो त्याचं प्रत्येकानं अवलंबन करावं. परंतु धार्मिक कट्टरता ही आपण त्याच्यापासून थोडंसं आपल्याला अलिप्त ठेवलं पाहिजे. कारण धार्मिकता ही एक चांगली गोष्ट आहे, पण तेवढीच वाईट गोष्ट ही धार्मिक कट्टरता आहे. धार्मिक कट्टरता इन द सेन्स म्हणजे आपण जे रिलिजन फॉलो करतोय तो इतरांपेक्षा चांगला आहे किंवा आपल्या रिलिजनपेक्षा इतरांचे रिलिजन हे वाईट आहे. ही जी थिंकिंग आहे हिला मी कट्टरता मानतो आणि ही कट्टरता माझ्या मते ही समाजासाठी खूप घातक आहे. त्याच्यामुळं आपला धर्म जसा एक चांगला जीवन जगण्याचा संदेश देतोय तसा इतर धर्म इतर रिलिजनही तोच संदेश देत आहेत. सर्व धर्माची शिकवण ही मानवतेच्या हिताची आहे, राष्ट्राच्या हिताची आहे. हा जर विचार आपण बाळगला तर माझ्या मते हा वाद होणार नाही आणि धार्मिक कट्टरता ही प्रत्येक व्यक्तीनं मी ज्या पद्धतीची सांगतोय जर ती व्याख्या प्रत्येकाने जर वापरली की आपला अमुक अमुक धर्म हा अमुक अमुक धर्मापेक्षा श्रेष्ठ त्याचा कनिष्ठ तर ही कट्टरता आपण टाळली पाहिजे. जसं आज आपण एक लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो. या लोकशाही राष्ट्रामध्ये जी या संविधानातील पायाभूत जी तत्व आहे मूलभूत जी तत्व आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आपला धर्म आपलं रिलिजन आपण फॉलो केलं पाहिजे. हा अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार प्रत्येक धर्मीय प्रत्येक रिलिजनच्या व्यक्तीला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण संविधानाचा सन्मान ठेवून आपल्या वैयक्तिक रिलिजनचं पालन करावं आणि इतर रिलिजनच्या बाबतीत जर आपल्याला त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे तर त्या गोष्टीबद्दल आपण चुकीची थिंकिंग किंवा चुकीची बिलीफ आपण ठेवला नाही पाहिजे. या माध्यमातून आजचे जो काही आपली मुलाखत चालू आहे त्या माध्यमातून आपण प्रवीण भाऊ दुबेले यांच्यासोबत मोकळा संवाद साधत आहोत. भाऊ, ह्या ज्या वाईट परिस्थिती जेव्हा जो काळ होता त्या काळामध्ये आपले जे सहकारी होते, मित्रमंडळ होती, यांचं जे काही तुम्ही आता तुमचा राजकीय प्रवास आहे त्याच्यामध्ये काय होते कधी-कधी विचार वेगवेगळे होतात. तर असे काही मित्रमंडळी आहे की ती दूर गेलेत याच्यामधून राजकारणाच्या याच्यातून? आता थोडंसं खेदजनक असतं ते की जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ती एक टीम असते आणि जेव्हा आपण प्रवासात थोडंसं पुढं जातो तर आपल्यातून कोणीतरी त्या प्रवासातून थोडंसं दुरावलं जातं आणि मी त्या गोष्टीला थोडंसं
जो नेतृत्व करणारा आहे किंवा जो पुढं चालणारा आहे त्या माणसाची चूक समजतो. म्हणजे माझ्या बाबतीत मी राजकारणात या प्रवासामध्ये माझ्याकडून जे जे समजा आम्ही जे लोकांनी सुरुवात केली आहे ते आजही मित्र आहोत. आजही आमचे सगळ्यांचे संबंध अतूट आहे. थोडंसं पक्ष बदलतात, पक्षीय भेदाभेद बदलतात, म्हणून नाती ही सगळ्यात महत्वाची असते. नाती जपली पाहिजे, नात्यांना हे प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आपण ज्या विचारांनी समाजसेवा करतोय, आपला मित्रही त्याच विचारांनी समाजसेवा करत, हे कंपल्सरी नसतं. कदाचित त्याची समाजसेवा करण्यासाठीची जी विचारसरणी आहे तो दुसरी सिलेक्ट करू शकतो. त्यामुळं खूप काही तर असे मित्रांच्या मध्ये आमच्या मनभेद नाही. आज आम्ही सगळे जे 2012-13ला ज्या पद्धतीनं आम्ही भेटत होतो, बोलत होतो, सगळे त्याच पद्धतीनं आजही भेटतो. आजही आमच्यात तो संवाद आहे. आणि या राजकीय प्रवासामध्ये काही जे सुरुवातीला ज्यांनी पुश आपल्याला दिलाय आपल्या राजकारणामध्ये, त्यांच्यासोबत अजूनही जेव्हा काम आपण वाढवतो, सर्व नवीन मित्रांची पण सोबत भेटत चालते. त्यामुळे हा नवीन जुना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही एक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि यशस्वी राजकारणी तोच आहे की ज्याला हे सगळं काही असं सोबत घेऊन जाता येतं. मी तो यशस्वी राजकारणी बनण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितच भाऊ, तुमचा स्वभाव मितभाषी स्वभाव असल्या कारणाने कदाचित ते जुळवून ठेवलेलं आहे आणि तुमचे संस्कार त्यासाठी बरेचसे कारणीभूत. हा प्रश्न मला जो प्रश्न आता मी विचारणार आहे तो प्रश्न आधीच विचारायचा होता. तुमचे राजकीय गुरु कोण? आता प्रामाणिक जर सांगायचं तर राजकारणामध्ये गुरु, आता जसं शाळेमध्ये शिक्षक असतात आणि आई वडिलांच्या नंतर शिक्षक हाच आयुष्यातील खरा गुरु असतो. प्रत्येक क्षेत्र असतं त्याच्यामध्ये. मी असं म्हणणार नाही की गुरु ही उपाधी फक्त आपले आई वडील आणि ज्यांच्यापासून आपण ज्ञानार्जन करतो त्या बाबतीत आपण वापरली पाहिजे. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला नेते लाभत चालतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करत चालावं लागतं. आणि असे मार्गदर्शक मला राजकारणातील सगळ्यात पहिले जे मिळाले ते डॉक्टर नीळ साहेब आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादीचं काम चालू केलं. या ग्रामपंचायतच्या सभोवतालचं ज्या ज्या गोष्टी आहे त्या आम्ही चालू केल्या. ते राजकीय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष होते. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून शिवसेनेमध्ये पंचायत समिती मेंबर झालेले. तर त्यांचं एक मोलाचं मार्गदर्शन लाभलं. डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनानंतर आज मागील जवळपास 10-12 वर्षापासून आम्ही आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. तसेच आमचे खैरे साहेब असतील. राजकीय परिस्थितीमध्ये आता सतीश भाऊ चव्हाण यांचाही सहवास लाभला. म्हणजे हे असे आपल्याला मार्गदर्शक या ठिकाणी मिळाले, त्याचा मला अभिमान. वेनं किंवा चुकीच्या बाबतीनं तर मग ते मला त्यावेळेस सहन नाही झालं. आणि मग आमदार साहेब जरी असले तर आपण चुकीचं बोलताय, आपण ही जी सत्य परिस्थिती आहे या बाबतीत बोलत नाही आहात, आपल्याला जी काही माहिती मिळालेली आहे ग्रामपंचायतीच्या बाबतीत ती चुकीची मिळालेली आहे. हा एक विचाराचा किंवा त्यांचं जे मत आहे त्याला विरोध करण्याचा तो एक प्रकार होता. आणि त्याच्यातून मग ते थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये ते थोडंसं विचारांना विरोध करता करता त्या वादामध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. बस बाकी आमदार साहेबांनी जर गावासाठी काही विकास कामं केली असतील तर त्यांना कधीही विरोध करण्याचं काम एक गावातील नागरिक म्हणून किंवा गावातील
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सेवेकरी म्हणून जी भूमिका बजावताना आपण कधीच केला नाही. फक्त एवढी खंत कायम निश्चित आमदार महोदयांच्या विषयी राहिली की त्यांनी त्यांचा जो आमदार म्हणून गावाच्या विकासामध्ये भर टाकण्याचा जो विषय होता त्याच्यामध्ये त्यांनी खूप कंजूसी दाखवली. आणि जेव्हा ते निवडणुकीच्या दरम्यान इथे यायचे आणि निवडणुकीचे भाषणं द्यायचे त्यावेळेस मात्र भरभरून भरभरून ते आश्वासनं गावकऱ्यांना द्यायचे. आणि अशी ही जी सायकल आहे ती 2009 पासून तर 2017, 2024 म्हणजे लास्टच्या विधानसभेच्या लास्टच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत चालू राहिली. आणि त्याचमुळं त्यांचे आणि आमचे वैचारिक मतभेद व्हायचे की म्हणजे आपण कामं केलेलीच नाही. तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय, जे कामं ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीने केलेले आहे तुम्ही त्याचं मिसब्रीफिंग पब्लिकला करताय पब्लिक मिटिंग मधून. आणि हे आपण असं केलं नाही पाहिजे. जर आपण आपली आमदार म्हणून भूमिका बजावली असेल, जर काही चांगल्या डेव्हलपमेंटचे कामं केली असतील तर आम्ही त्याला होच म्हणणार की ही नाही आमदार साहेबांची कामं आहे. पण जर जी गावाच्या हक्काची कामं आहे, आता मग तो दलित वस्तीचा विकास करणे असेल, ही शासनाच्या समाज कल्याण विभागाची योजना ती ग्रामपंचायतीला प्रस्ताव देऊन अशी येणार, आमदाराची शिफारस पत्र जावो ना जावो ती येणारच. ग्रामपंचायतीत ग्रामनिधीमध्ये जमा झालेला जो फंड आहे त्याच्यातून गावात केलेली विकास कामं ही ग्रामपंचायतीच्या ओन सोर्स मधून करते. त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी श्रेय घ्यायचं काहीच कारण नाही. पण हे अशा गोष्टीचं जेव्हा ते श्रेय घेतात की बाबा ही योजना मी आणून दिली, ती योजना मी आणून दिली, आणि ह्या त्यांच्या श्रेयवादाच्या गोष्टीला जे न केलेले काम आहे त्यांचं श्रेय घेण्याच्या वृत्तीला मी कायम विरोध केला आहे. आणि उद्याच्यालाही जर त्यांनी समजा अशा गोष्टी जरा चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला तर गावातील एक सुजाण नागरिक म्हणून त्याला विरोध करणं हे माझं कर्तव्य मी समजतो. हा, त्यांनी काही चांगले कामं केले त्याचे त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी एक 5 लाख रुपये फंड या ठिकाणी गावामध्ये सभागृहाला दिलेला आहे, तो त्यांनी दिलेला आहे. तर मग 5 लाख किंवा 8 लाख काहीतरी आहे, पण असे काही कामं केलेले आहे 1-2 कामं, त्यांचं श्रेय कायम त्यांनाच राहील. गावाचा विकास करत असताना काही वैचारिक मतभेद होतात किंवा जी काही भूमिका आपण घेतलेली असते त्याच्याशी कुठेतरी तडजोड करता वेळेस दुःख होतं. आजपर्यंत तडजोड नाही केली, इथून पुढेही तडजोड करणार नाही. दुःख असण्याचं कारण नाही, कारण तडजोड करून केलेलं राजकारण हे म्हणजे मनाला समाधान देणारं नसतं. आज ज्या तुम्ही विचारधारेसोबत आहेत त्या विचारधारेला तुम्ही सोबत घेऊनच काम केलं पाहिजे. नाहीतर एक विचारधारेसोबत राहायचं आणि तडजोड करून दुसऱ्या विचारधारेचं काम करायचं, ही भूमिका कधीही मनाला स्वीकार होणार नाही. त्याच्यामुळं जे आहे ते रोखठोक आहे, सर्वांसमोर आहे. जर आपण एकदा शब्द दिला की नाही आपल्याला ह्या लाईनमध्येच काम करायचे, जसं की आपण ह्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर झाले. तिकडं मित्र म्हणून अमोल लोकरे हे समोर उभे होते, परंतु आपण जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सगळ्यांनी मिळून असं भरघोस या ठिकाणी काम केलं की ठीक आहे, मित्र म्हणून जिल्हा परिषदला ते होते, ते त्यांच्या पद्धतीने लढले, निवडून आले. परंतु आपला जो उमेदवार आहे एवढ्या ताकदीनं लढला की समोरनं जिंकणाऱ्या उमेदवारापेक्षा आपल्या हारणाऱ्या उमेदवाराची चर्चा जादा होती की बा लढले, विचारांनी लढले आणि एक असं माइलस्टोन तयार केलं की बा विचारांवरती लढून सुद्धा या गावामध्ये परिसरामध्ये विचारावरती मतदान मागितलं तरी तुम्ही 4,000 मतदान घेऊ शकतात, एवढं या निवडणुकीतून सिद्ध झालं. आणि हीच विचाराची लढाई आहे. समोर तडजोड करून समोरचा उमेदवार जिंकला त्याच्यात ते समाधान नाहीये, पण मग आज आपण लढलो, जरी आज पराभव आपल्या वाट्याला आला पण तो एक सन्मानपूर्वक ती गोष्ट आहे. कारण राजकारणामध्ये आज बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जातात, पैशाचे हातखंडे, ह्या सगळ्या काही गोष्टी,
परंतु केवळ विचारावरती एवढं 4,000 मतदान पडणं इट्स नॉट अ जोक. म्हणजे लोकांनी सुद्धा विचारांना सोबत दिलेली आहे. आणि आपण मग जर 4,000 लोक, 4,000 मतदार ज्या विचाराला म्हणजे कोणती अपेक्षा न ठेवता जर सहकार्य करतायत, तर लोकही आपल्या प्रामाणिकपणासोबत आहे, विचारांसोबत आहे. मग यावेळेस जे काही पंचायत समितीत आपण बघितलं की तुमची जी धावपळ आहे त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच. कोणी मान्य करू अगर नको, तुमचा सिंहाचा वाटा आहे. ही धावपळ होत होती त्यावेळेस, आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत. समाधान वाटतं ह्या याच्यामध्ये पण, एवढ्या बिकट परिस्थितीत एवढं सगळं काही असताना, विरोधात असताना सुद्धा एक सन्मानपूर्वक अशी टक्कर लढाई लढली, त्याबद्दल समाधानी आहे. निश्चित समाधानाची गोष्ट आहे, कारण खूप साऱ्या लोकांची मेहनत ती कामाला आली. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी दिवस रात्र या ठिकाणी होते. आपणही सर्व मित्र शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी होते तेवढे सर्व या ठिकाणी त्यांनी त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टीला दिली. आणि हे सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह यश आहे. वंचित बहुजन आघाडीचे जेवढे पदाधिकारी होते, शिवसेनेचे जेवढे पदाधिकारी होते, सर्वांनी खूप प्रचंड मेहनत घेतली. कारण हे एवढं मोठं इलेक्शन लढणं किंवा एवढं मोठं हे राजकारण सांभाळणं हे एकट्या माणसाची म्हणजे ते क्षमतेच्या बाहेर. या सगळ्या लोकांनी साथ दिली. आपण फक्त आपल्या विचारांचा प्रामाणिकपणा जपला आणि ह्या लोकांनी सगळ्यांनी सोबत उभं राहिले. आणि हे जे ना मतदान झालं, हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावावर झालं, हे ठाकरे यांच्या नावावर झालं. म्हणजे हे ठाकरे आणि आंबेडकरांचं मतदान आहे. आपण फक्त एक लोकांसमोर जाऊन त्यांचे विचार जागृत करण्याचं काम केलं. याच्यापूर्वीची थोडीशी फाटाफूट व्हायची, ती फाटाफूट आपण थोडीशी यामध्ये होणार नाही असं एवढं थोडंसं दक्षता घेतली आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. म्हणून या गोष्टीचं खरंच समाधान आहे. कधी हळवेपणा आला या भूमिकेमध्ये, या राजकीय क्षेत्रामध्ये हळवेपणानं कधी एखादा निर्णय घेतला असं आठवतं? हळवेपणा निश्चित येतो, कारण जेव्हा काही गोष्टी अशा समोर येतात. परंतु हळवेपणा करत असताना काही कायदेशीर बाबी पण मग बघाव्या लागतात, तर ह्याच्यामध्ये पेच प्रसंग निर्माण होतो तेव्हा कसं बघायचं, कसं हँडल करायचं यामध्ये? होतं थोडंसं. आता शेवटी जर समाजहिताची गोष्ट असेल आणि खरंच ती जेन्युन आहे, तर कधी कधी थोडंसं कायदाही डावललं तर त्याचं भय वाटत नाही, कारण आपण जे काही काम करतो ते कोणत्या तरी एखाद्या विधायक आणि योग्य गोष्टीसाठीच करतो. म्हणजे हळवेपणाचा प्रसंग तो एक आणि ते काम एक आहे की जेव्हा सगळ्यात पहिले शासनाने अपंगासाठीचा जो 5% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला, तर आज काहीतरी माझ्या अंदाजे शेजारच्या ग्रामपंचायती, आपली ग्रामपंचायत सुद्धा मागच्या वर्षी काहीतरी जेमतेम 5,000 रुपये दिले, 2,000-5,000 रुपये सहकार्य करतात. परंतु जेव्हा ते अपंग म्हणजे दिव्यांग बांधव, त्यांच्यासाठी आता एक सन्मानपूर्वक शब्द आहे, अपंग म्हणता नाही येणार, दिव्यांग बांधव, ज्या वेळेस हा निर्णय झाला शासनाचा आणि जेव्हा त्यांची ऍप्लिकेशन्स ग्रामपंचायतला आली, तर अक्षरशः जे दिव्यांग बांधवांची जी व्यथा आहे, त्यांचं जे संघर्ष आहे ते पाहून म्हणजे खूप काळजाला भिडणारा तो निर्णय होता. आणि मग विचार केला की नाही, असं काहीतरी करायचं की ठीक आहे, आपण आपल्याकडं 20 अर्ज आले असतील, पण 10च अर्जदारांना एक भरीव रक्कम देऊन आपण थोडंसं प्रयत्न करू त्यांच्या या संघर्षामध्ये थोडीशी सोबत द्यायचा. सर्व सदस्य मंडळीला विनंती केली की आपण सगळ्यांना 2-2, 5-5 हजार रुपये दिल्यापेक्षा काहीतरी एक ठराविक अशी चांगली रक्कम द्या की त्याच्यामधून या लोकांना काहीतरी उभा राहता आलं पाहिजे. कोणीतरी एखादी छोटी मोठी शिलाई मशीन घेईन, जर समजा तो तो चालवू शकत असेल त्या पद्धतीचं, जर त्याला दिव्यांगत्व जर असेल तर एखादी झेरॉक्सची मशीन घेईन किंवा एखादा काहीतरी छोटीशी टपरी म्हणा, काय म्हणा, काहीतरी करू शकेल. 5,000 आज काय होणार आहे? तर मग सगळ्यांना आग्रह करून त्यावेळेस आपण 50-50 हजार रुपये एका दिव्यांग बांधवाला, असे 10 ते 20 दिव्यांग बांधवाला आपण मदत केली. 2 वर्षामध्ये जवळपास तो आकडा 40 ते 50 दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचला.
आणि त्या गोष्टीचं थोडंसं समाधान आहे की मग जाऊ द्या, ग्रामपंचायतमध्ये राहून आपण रोडवर किती खर्च केला, ड्रेनेजवर किती खर्च केला, लाखोनं खर्च केला असं. पण हे जे 10-20 लाख रुपये आपण दिव्यांग बांधवासाठी वापरले आणि एक काहीतरी जेव्हा तो चेक त्यांच्या हातात देताना त्यांच्या तोंडावरचं जे हसू पाहिलं, समाधान. खूप समाधानकारक होतं. भाऊ, मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे सगळं होत असताना त्याची तब्येत म्हणजे कशी सांभाळली, आणि हे सांभाळत असताना शारीरिक जे काही व्याधी निर्माण झाल्या, काही कानावर आल्या, तर त्याचा पण कुठे परिणाम होतो, आणि ते कसे सांभाळले जातात? निश्चित ज्या माणसाला समाजाची सेवा करायची आहे, त्या माणसानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची आरोग्याची काळजी सर्वतोपरी घेतली पाहिजे. हे खास करून जेव्हा जाणवतं की जेव्हा आपल्याला त्या अडचणीचा सामना करावा लागतो, तेव्हा जाणवतं. कारण 2015 ते 20 एक फुल्ली एनर्जेटिक आपण सगळ्यामध्ये राहायचो. सगळ्या गोष्टी आपण पार पाडायचो. कारण राजकारण हे कुठेतरी एका चेअरवर बसून किंवा केबिनमध्ये बसून नाही होत. समाजकारण, राजकारण हे फील्डवर उतरूनच करावं लागतं आणि तेव्हाच त्याचं सॅटिस्फॅक्शन येतं. नाहीतर तुम्ही एका जागेवर बसून फक्त याला फोन, त्याला फोन, ते होत नसतं राजकारण आणि ते लोकही ॲक्सेप्ट करत नाही. मग जेव्हा तुम्हाला लोकांमध्ये जायचंय, तर तेव्हा तुमची तब्येत ही चांगलीच असायला पाहिजे. कारण मग तेव्हा तुम्ही 12 तास, 16 तास, 18 तास लोकांसाठी काम करू शकता. जर तब्येतीनं साथ सोडली, जसं आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो. एक मायनर आजार डायग्नोज झाला हिप जॉईंटच्या बाबतीतला. तर हिप जॉईंटचं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते कमी झालं आणि त्याच्यामुळं आपली जी दैनंदिन गती आहे जीवनातली, तिच्यावर थोडंसं बंधन आले. तो फरक मलाही जाणवतोय की 2021 पासून ते 2025 पर्यंत एक मनाला समाधानकारक असं काम आपल्याला नाही करता आलं. कारण या आजारामुळं आपल्याला आपले जे एफर्ट्स आहे शारीरिकदृष्ट्या ते 100% आपल्याला वापरता नाही आले. निश्चित पुढं सर्जरीचा विषय आहे. त्याच्यातून ते बऱ्यापैकी रिकव्हर होण्यासारखं आहे. पण तो जो टाईम त्या गोष्टीसाठी देणं होतं, तो एक क्वालिटी टाईम आपल्या जीवनातला गेला, की ज्या क्वालिटी टाईममध्ये आपण लोकांची बरीचशी कामं अजूनही याच्यापेक्षा जास्त मार्गी लावली असती. तो एक खेद वाटतो. म्हणून माझे जेवढे पण मित्र आहे राजकारणामध्ये, त्यांना माझं आव्हान असेल, की आपलं डेली शेड्यूल असं बनवा, की जेणेकरून आपल्याला काही अशी शारीरिक व्याधी समोर येणार नाही आणि आपल्या शरीरावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. नक्कीच जेवढे पण राजकारणात काम करणारी मंडळी आहेत, काळजी घेतात. परंतु अधिक काळजी घेण्याची गरज आरोग्याच्या बाबतीत खास करून जो नेतृत्व करतोय, जो धावपळ करतोय लोकांसाठी, कारण तो एक माणूस हजारो लोकांसाठी काम करतोय. म्हणून त्याने ती स्वतःची बाब जपली पाहिजे. कारण त्याचं आरोग्य हे फक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यापुरतं मर्यादित नसतं. त्याच्या आरोग्यावरती तो जो हजारो लोकांसाठी काम करणार आहे, त्यांच्यावरती तो परिणाम होतो. म्हणून आपण निश्चित आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जो सक्रिय आहे, त्याने त्याची तब्येत नितांत जपली पाहिजे. भाऊ, हे झालं राजकारण जेव्हा, आणि याच्यातला काही असा विरंगुळा किंवा असं काही एखादं त्याच्यामध्ये प्रवीण भाऊ दुबेले कुठं आहेत की नुसतं ऑफिस आणि समाजकारण याच्यामध्ये? कारण आम्ही नेहमी बघतो तो प्रवीण भाऊ ग्रामपंचायत किंवा त्या 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 मित्रमंडळामध्ये, पण मनोरंजनाचं जेव्हा काही असं जेव्हा हे होतं, तेव्हा काही आवड एखादी नाटक, पिक्चर असं काही गोष्ट? विरंगुळा निश्चित माणसानं काहीतरी एक अशी हॅबिट्स जपली पाहिजे, की जेणेकरून थोडासा तो रिफ्रेश झाला पाहिजे. सतत, सतत, सतत जर समजा तुम्ही कामाच्याच याच्यामध्ये राहिले, तर निश्चित थोडासा एक थकवा तो जाणवतो आणि त्या थकव्यातून जर मुक्त व्हायचं असेल, तर काहीतरी अशी एक हॅबिट पाहिजे, की ज्याच्यातून आपण थोडंसं आपलं माइंड रिफ्रेश होईल. निश्चित राजकीय मंडळींना एक थोडीशी तशी तजवीज करावीच लागते. वाचन निश्चित ती एक आवडती गोष्ट आहे.
जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वाचन करण्याचा प्रयत्न करतो. आणि एक थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी जर म्हणून एक पर्यटनाची एक आवड आहे. थोडंसं वर्षातून एखाद 2 वेळेस एखादं चांगलं पर्यटकीय म्हणजे अं, चांगलं जे निसर्गरम्य ठिकाण आहे तिथं जाऊन आलं, जर थोडंसं निसर्गाशी जोडलं गेलं तर तो एक आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं मग मूवी चित्रपट हा पण एक आवडता विषय आहे. मित्रांसोबत कधी कधी जाण्याचा योग होतो, तर मग त्याच्यातही होतं. आता बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी आहे का त्याच्यामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे कधी फॅमिलीतील लहान मुलांबाळांसोबत कुठं जर वेळ घालवला तर थोडंसं एनर्जेटिक फील होतं. अशा गोष्टीमधून थोडंसं करतो प्रयत्न की आपण रिफ्रेश झालं पाहिजे. हम्म. आतापर्यंत एखादं स्वप्न पूर्ण आहे असं वाटतं? निश्चित हा जो प्रवास आहे हा कधीतरी म्हणजे स्वप्नातही अनुभवलेला नव्हता की एवढी मोठी जबाबदारी आपल्याला गावासाठीची भेटेल. प्रयत्न केला, लोकांनी त्या प्रयत्नाला साथ दिली सर्वांनी. आणि आज जे काही आहे तर हे एक स्वप्नवत आहे सगळ्या काही गोष्टी. आज जे 10 वर्ष आपण ग्रामपंचायतीत काम केलं, आपल्या ग्रामपंचायतीत आपण पदाधिकारी असताना शेकडो लोकांना घरकुलाचे वाटप झाले. शेकडो लोकांना त्यांचे वैयक्तिक लाभाच्या योजना मिळाल्या. शेकडो दिव्यांग बांधवांना मदत झाली. असंख्य म्हणजे विकासाची कामं झाली. मग गावामध्ये पेवर ब्लॉक बसवणं असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील. समाधानकारक बाब म्हणजे आंबेडकर नगरमधील काही विकासाची कामं मार्गी लावता आले. ज्याच्यात ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनची कामं असतील. अजून आज तिथं जवळपास दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 विकास कामं त्या ठिकाणी प्रगतीपथ म्हणजे काही कंप्लीट झाली, काही प्रगतीपथावर आहे. आणि अजून भरपूर असे समजा कामं या ठिकाणी नियोजित आहे. म्हणजे हे जे काही आपण करतोय, तर हे खरंच समाधानकारक वाटतं, की आपण कोणाची तरी मदत करू शकलो. 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी थोडंसं काही काम करण्याचा प्रयत्न केला. ते गट शेतीचे प्रयोग करून मग गटाची स्थापना वगैरे करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी एक छोटासा कार्यक्रम घेऊन त्यांना 1 वर्षी काहीतरी बी-बियाणंच वाटप असेल. म्हणजे असं विविध सगळ्याच बाबतीमध्ये आता शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत काही शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्यासोबत काम करण्याचं किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा योग आला. अंगणवाडींना काही साहित्य देऊन अंगणवाडीतील त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा किंवा त्यांच्यासोबत काम करण्याचा सहवास लाभला. आपली शाळा असेल, अंगणवाडी असेल, गावातील पायाभूत सुविधा असेल, अजून ह्या विविध वैयक्तिक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला ते लाभ मिळवून देणं असेल किंवा मग रोड, ड्रेनेज, विविध सार्वजनिक इमारती या सगळ्या गोष्टी करून म्हणजे खूप असं एक समाधान वाटतं. आणि एक आता आता यापुढं ह्या गोष्टीमध्ये थोडीशी वाढ करून आता पुढं जे विकासाची जी इतर अंग आहे तेही आता भविष्यामध्ये सोबत घेऊन आता खास करून युवकांच्या बाबतीत जे आपण म्हणतोय की आज सोशल मीडियावर गुंतलेले आहे सगळे. विविध ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं तो मोबाईल 12-12 तास, 18-18 तास त्यांच्याकडून सुटत नाही. तर त्यांच्यासाठी समजा चांगले काही स्पोर्ट्स क्लब्स आहे, लायब्ररी आहे. जसं आपला विषय झाला की लायब्ररीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी, स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून त्यांच्यासाठी व्यायामशाळा असतील. असं युवकांसाठी पण आता काहीतरी एक कन्सेप्ट पुढे ठेवून गावाच्या आर्थिक बाबती असेल किंवा हे जे आता डेव्हलपमेंटची कामं आहे,
हे अजून मोठ्या प्रमाणात, कारण आता आपण बघतोय की गाव लेवलवर बऱ्यापैकी कामं झालेली, पण ह्या ज्या नवीन वसाहती आहेत, डेव्हलपमेंटचा खूप स्कोप आहे. बऱ्याचशा वसाहतीमध्ये आजही रस्ते नाही, आजही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे. आणि हे सगळे काही प्रश्न याला प्रभावीपणे आपण सोडवण्यासाठी पुढे प्रयत्न करणार आहोत. जाता जाता तरुणासाठी किंवा समाजासाठी काय संदेश द्याल? ऍक्च्युली आव्हान निश्चित एकच असेल की ही जी एकंदरीत परिस्थिती आज आपण बघतोय समाजामध्ये, जो प्रचंड दुरावा जो निर्माण होतो आहे, तो समाजाच्या हिताचा नाहीये. तरुण ब्लाइंडली विचारधारा जी फॉलो करतायत, ती बाब अतिशय चुकीची आहे. कारण विचारपूर्वक त्यांनी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे, ज्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी, समाजासाठी चांगल्या आहे. आता व्यसनाधीनता ही सोडली पाहिजे, हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे की युवकांना ते आवाहन करेल. पण नुसतंच व्यसनाधीनता सोडून नाही, मी तर म्हणतो नुसतं व्यसनाधीन सोडून काही हे होणार नाही. तर एक काहीतरी आयुष्यामध्ये आपल्याला बनायचंय, आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी एक स्टेप गाठायची आहे, त्याचं व्यसन तरुणांनी जडून घेतलं पाहिजे की मला काहीतरी कोणत्या तरी एखाद्या उद्योगात जायचंय, मला काहीतरी 2 पैशाचा सोर्स तयार करायचा आहे, मला माझ्या फॅमिलीला काहीतरी बॅकिंग द्यायचंय. या विचाराचं व्यसन तरुणांनी जोडलं पाहिजे. निश्चित चुकीच्या गोष्टी ज्या आहेत, दारू असेल, विविध प्रकारचे नशा असतील, हे व्यसनांपासून दूर होऊन एक चांगल्या संगतीत आपण या ठिकाणी यायला पाहिजे. कारण आजचा तरुण हे उद्याचं देशाचं भविष्य आहे, त्याच्या कुटुंबाचं तो भविष्य आहे. परंतु आपण जे बघतोय की केवळ काहीतरी ट्रेंड फॉलोईंग कल्चरमध्ये तरुण थोडासा वाहताना दिसत आहे. एक बेसिकली ऑथेंटिक जेन्युन जे जीवन त्याला जगायचंय, विचारांनी प्रभावित झालेलं जे जीवन त्याला जगायचंय, ते जीवन कुठंतरी त्याच्यापासून दुरावलेलं आहे अद्यापपर्यंत. तर तरुणांनी त्या दिशेनं यावं. समाजाने सुद्धा आता आज बऱ्याचशा विविध विषयातून, राजकीय असेल, सामाजिक असेल, त्याची तेढ उभा राहती आहे. तर या सगळ्या विषयाकडं एक थोडंसं न्यूट्रल भावनेतून बघून ती तेढ आपल्याला कशी कमीत कमी करता येईल तसं प्रयत्न केला पाहिजे. कारण आज सगळं काही जे देशाचं किंवा समाजाचं चक्र फिरतंय, एक काहीतरी थोडंसं पॉलिटिकली इन्स्पायर होऊन फिरतंय. त्याच्यामुळं प्रत्येकच गोष्टीमध्ये, प्रत्येकच प्रश्नामध्ये पॉलिटिकल व्ह्यू किंवा तुमचा रिजनल व्ह्यू, रिलिजियस व्ह्यू हे योग्य नाही. त्याच्यामुळं स्वतःला समोर ठेवून, स्वतःच्या कुटुंबाला समोर ठेवून काही बेसिक्स तरुणांनी आणि समाजाने आपले सेट केले पाहिजे, आणि त्यानुसार आपण त्याच्यावर वाटचाल करून आपली, आपल्या कुटुंबाची आणि समाजाची प्रगती ही साध्य केली पाहिजे, असे प्रत्येकाला आव्हान. एक रॅपिड फायर प्रश्न बरोबर. कोणती भूमिका तुम्हाला योग्य वाटते? काढली किती काढली, म्हणजे राजकारणात की समाजात? आपल्या म्हणजे ऑफकोर्स समाजाची भूमिका ही नेहमी योग्य असते, कारण समाजाचं हित ज्यामध्ये आहे, समाज इन द सेन्स पर्टिक्युलर कम्युनिटीने, पर्टिक्युलर कास्टने पूर्ण समाज इन्क्लूड, म्हणजे इन्क्लुझिव्ह जे आहे, तो सामाजिक प्रश्न समजा जर एखादा व्हॅलिड मुद्दा आहे आणि जो समाजाला अपेक्षित आहे, आज जसं समजा हे समाजाने एक चळवळ उभा केली की बा शिक्षणाच्या बाबतीत जी चळवळ उभा राहिली, किंवा फ्री आणि फेअर एज्युकेशन, फेअर संधी सगळ्याला भेटली पाहिजे, तर ही जरी समजा माझी पॉलिटिकल पार्टी त्याला विरोध करत असेल,
तरी एक समाजाचं हित म्हणून त्या पॉलिटिकल पार्टीच्या पण दायऱ्याच्या बाहेर जाऊन आपण त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे, मान्यता दिली पाहिजे की कारण ती उद्या समाजाच्या हिताची आहे. पॉलिटिकल पार्टी ही समाजापेक्षा कधीच मोठी नाही. अं, हे याच्यामध्ये काम करताना म्हणजे जेव्हा मित्र विरोध करतात आणि आपला त्याला विरोध असतो, तर संघर्ष निर्माण होतो. तेव्हा संयमाची भूमिका नेहमी घेतली पाहिजे. काय मत आहे तुमच्या याच्यावर? राजकारणामध्ये एका घरामध्ये 4 आता मतप्रवाह आहे. ही परिस्थिती आता बनत चालली आहे आणि आहे ती जेन्युइन फॅक्ट आहे. पहिले एक गाव एक विचार असं असायचं बहुधा. पण आता एका घरामध्ये 2 विचार आहे. म्हणजे एकाला सो अँड सो पक्ष पटतो, तर एखाद्याला सो अँड सो पक्षाची भूमिका पडते. मग माझी भूमिका ही आहे की आपण एका विचारधारेचं काम करत असताना मी जसं पहिलेही बोललो, की समोरच्यावर ती विचारधारा थोपण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे. तो मित्र आहे, मित्राची पण एक काहीतरी एक वेगळी त्याची विचारधारा राहू शकते पॉलिटिकली. आणि असं जर अंडरस्टँडिंग ठेवून जर काम केलं, तर मला असं वाटतं की बरेचसे म्हणजे क्लॅशेस होणार नाही. आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करणारे जे मित्र आहेत, त्यांच्यामध्ये एक सुसंवाद राहील. फक्त माझी पॉलिटिकल पार्टी हा विचार धरती आणि तुझी पॉलिटिकल पार्टी तो विचार धरती म्हणून आपण भांडत बसायचं, तर हे पर्सनल तर नाही ना. हे एवढी म्हणजे साथ जर ठेवली तर राजकारण निश्चितच सुकर होईल असं वाटतं. निश्चित सुकर आहे ना. आज बऱ्यापैकी ही जी नवीन जनरेशन आहे याच्यामध्ये तो विचार चांगल्या पद्धतीनं रुजताना मला दिसतोय. कारण सगळ्या पार्टीजमध्ये वेगवेगळ्या पार्टीजमध्ये काम करणारे जे नेते तर हे पहिल्यापासून समजा त्यांचे विचार जुळतात. पण मग कार्यकर्ता सुद्धा प्रत्येक पार्टीतला कार्यकर्ता पर्सनल होत नाही या गोष्टीसाठी. आता ही एक चांगली गोष्ट आहे की ही जी नवीन पिढी राजकारणात येते ही राजकीय विचार वेगळे आणि पर्सनल विचार वेगळे हे दोन्ही म्हणजे निश्चितच या दोन्ही भूमिका चांगल्या पद्धतीनं. कारण आता बघतोय आपण आजूबाजूला जेवढे पण समजे तरुण मित्र आहेत प्रत्येक वेगवेगळ्या पक्षामध्ये, ते एकमेकाशी चांगला संवाद ठेवतायत. ते चांगली आनंदाची गोष्ट आहे. एक गाव एक गणपती ही संकल्पना जी समाज एकत्र करण्यासाठी असते, त्याच्याबद्दल आता कारण काही दिवसातच गणपती येत आहेत, तर गावागावात ही संकल्पना राबवली गेली पाहिजे. काय मत आहे? संकल्पना चांगली आहे की एक सोशल इव्हेंट म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित यावं. एकत्रित मी येऊन थोडं थांबवतो. म्हणजे एक गाव एक गणपतीच नव्हे, तर एक महापुरुष आणि सर्वजण असं एकच जयंती किंवा एकच असं काही वाटतं. तर त्याच्यामध्ये पण म्हणजे एक गाव गणपती आणि एक जयंती पण या बाबतीत पण थोडंसं. अशी जर गावाची एकता झाली तर ही निश्चित आनंद देणारी गोष्ट आहे की कोणताही इव्हेंट जर गावामध्ये एकच होत असेल आणि सगळे जर त्याच्यामध्ये जर सहभागी होत असेल, निश्चित सगळ्या महापुरुषांच्या एक गाव, एक जयंती, एक प्रत्येक जो धार्मिक कार्यक्रम असतात आपले धार्मिक विविध धर्माचे अलग अलग जे सण येतात, तो एक गाव एक उत्सव असं जर केलं तर ही समाजामध्ये एक चांगला मेसेज आणि समाजामध्ये एक थोडीशी एकजुटीची भावना तयार करण्यासाठी या गोष्टी चांगल्या फायदेशीर होऊ शकतात. या माध्यमातून सर्व तरुण एकत्र येऊ शकते. सर्व तरुण एकत्र आले तर चांगले विचार तिथं चर्चेच्या माध्यमातून त्यांच्यातून बाहेर पडू शकतात आणि एकमेकाची जे हालखुशाली विचारल्याच्या नंतर, कारण जेव्हा गावातील सर्व तरुण एकत्र येतील, काही तरुण आज आपल्या गावातील चांगले उद्योग करतायत, 2 पैसे त्यांच्या स्वतःच्या बळावर ते कमावतायत. त्यांचे विचार ते 4 तरुणांना देऊ शकतात. ते 4 तरुण त्यांच्यामधून थोडासा विचार घेऊन चांगली आपली वाटचाल करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही तरुण आपले चांगल्या कंपन्यामध्ये आहेत. ते त्यांना त्या बाबतीत गाईड करू शकतात. जे सुशिक्षित लोक आज घरी आहेत, त्यांना त्या बाबतीत ते गाईड करू शकतात किंवा जे विद्यार्थी अवस्थेत आहे त्यांना ते गाईड करू शकतात. म्हणजे हे एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण घेण्यासाठी एक ते प्लॅटफॉर्म जर म्हणून वापरत असाल, एक गाव एक उत्सव, मग ती जयंती असो नाही तर मग कोणताही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असेल, तर निश्चित ती एक म्हणजे चांगली गोष्ट आहे. तुमचे जे बालमित्र आहे आणि आता जे कार्यकर्ते तो कोण जवळचं वाटतं? ऍक्च्युली माझ्या बाबतीत असं आहे की जे माझे बालमित्र आहे तेच माझे राजकारणातले पण मित्र आहे. त्याच्यामुळे मला ते काही असं म्हणजे जास्त क्लिष्ट नाहीच ही गोष्ट. अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये, परवीन थोरात जवळचा आहे की लखन भातसागळे जवळ? आता हे असं जर थोडस क्लिष्ट होईल त्या गोष्टी.
पण आहे सगळेच मित्र एकदम जवळचे आहे. कारण काय होईल याच्यात ते भेदाभेद करणं चांगली गोष्ट नाही, मैत्रीमध्ये तर किमान. अं, जाता जाता म्हणजे काय या माध्यमातून किंवा समाजात तुमच्या मित्रांना जे दूर गेले असतील किंवा नसतील, ज्यांना संदेश द्यायचा, तर एक दोन शब्दाचा संदेश तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय देऊ इच्छिता? ऍक्च्युली असं दूर वगैरे गेलेलं किंवा खूप काही आमच्यात संवाद तुटला असा मित्र नाहीये. परंतु तरीही मी मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या सर्व मित्रांनी मिळून मला या राजकीय स्वरूपात म्हणजे मी राजकीय क्षेत्रापासून अनभिन्न होतो. मला याचा कुठलाही अनुभव नव्हता. कोणतीही माझी घरातील बॅकिंग नव्हती किंवा घरातील काही असा मला वारसा पण नाही. आणि या सगळ्या मित्रांनी मला जे घडवलं म्हणजे राजकीय खरं जर तसं पाहायला गेलं तर सगळ्यात पहिले राजकीय मार्गदर्शक माझे मित्रच. यांनीच सगळ्यात पहिले मला थोडंसं पुढं केलं आणि आज त्यांच्या सपोर्टवर या ठिकाणी इथपर्यंत आपण आहे. तर कळत न कळत जर समजा कोणाचं मन या परिस्थितीमध्ये दुखावलं गेलं असेल तर निश्चित आज नेतृत्व किंवा काम करणारा म्हणून किंवा सगळ्यांच्या सहकार्यामुळं सर्वात आघाडीवर किंवा आता ज्या काही पदावर काम करणारा म्हणून ती जबाबदारी माझी आहे की माझ्याकडून जरा समजा माझ्या वागणुकीमुळं किंवा माझ्या बोलण्यामुळं जर या माझ्या मित्रापैकी कोणाचंही कधीही मन दुखावलं असेल तर निश्चित मी मोकळ्या मनानं प्रत्येकाची त्या ठिकाणी माफी मागेल आणि माझा आयुष्यामध्ये हेतू कायम हाच राहील की माझे मित्र, माझे सगळे सहकारी, माझे सर्व पाठीराखे यांच्या जो विश्वास आहे माझ्यावरती, त्या विश्वासावर मी कायम खरा उतरावा याच्यासाठी मी प्रयत्न करेल. तरी पण कामाच्या किंवा एखाद्या वेळेस अजाणतेपणी माझ्याकडून माझ्या कोणत्याही मित्राचं मन दुखावलं असेल तर मी खरंच मनापासून या ठिकाणी त्या माझ्या मित्रांची माफी मागतो. धन्यवाद भाऊ. आपण वेळात वेळ काढून एवढी मोठी मुलाखत आमच्या चॅनलसाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल कोल्हापूरकर वायटी चॅनल तर्फे आपले खरंच आभार व्यक्त करतो. थांबतो. पुढच्या अशाच नवीन पाहुण्यासोबत आपण या माध्यमातून मोकळा संवाद साधणार आहोत. हे होते जोगेश्वरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रवीण भाऊ दुबिले. एक सोज्वळ असं नेतृत्व, मनाने हळवे आणि तितकेच परिस्थितीनुरूप कठोर असणारे आमचे प्रवीण भाऊ दुबिले. त्यांनी त्यांच्या याच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सामाजिक एकोपाचं इथं आपल्याला संदेश दिलेला आहे. निश्चितच सर्व जे काही येणारी पिढी आहे, येणारे जे काही जनरेशन आहे, या संदेशावर पुढे वाटचाल करेल आणि सर्व मिळून जोगेश्वरी गावाचा विकास करतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.